आपल्या तरुणांची आणि विद्यार्थ्यांची मतं आणि भावना लक्षात घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। नीट परीक्षा, पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील आवश्यक सुधारणा याबाबत विद्यार्थ्यांच्या ज्या काही चिंता आहेत त्याकडे आमचं सरकार अत्यंत गांभीर्यानं आणि संवेदनशीलतेनं लक्ष देत आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रधान यांचा गेल्या दशकातील प्रवास हा सार्वजनिक जीवन आणि विद्यार्थी कल्याणाप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचा पुरावा असल्याचं म्हटलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी भारताच्या शिक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि महत्त्वपूर्ण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि इतर उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी सांगितलं। धर्मेंद्र प्रधान यांनी देशाच्या शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या आहेत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांनी पीएम श्री शाळांचा उपक्रम, परदेशात IITंचा विस्तार आणि विविध भाषांमध्ये प्रवेश परीक्षांसारखं आयोजन यासारखे अनेक सुधारणावादी निर्णय घेतले, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। जनहिताप्रती असलेली आपली कटिबद्धता दर्शवत त्यांनी आज आपला राजीनामा सादर केला। त्यांनी वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य दिलं, हे एका समर्पित भाजपा कार्यकर्त्याचं खरं लक्षण आहे, असं त्यांनी म्हटलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा